नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थी मित्रांनो, मागे झालेली संच मान्यता 2022-23 मध्ये असे काही बऱ्याचशा शाळा होत्या, पटसंख्ये अभावी त्यांची संच मान्यता निश्चित करताना जी काही वाढीव तुकडे असतील किंवा सध्याच्या असणाऱ्या तुकडे याबाबत त्या अपात्र ठरवण्यात आल्या आणि साहजिकच आहे तिथे असणाऱ्या त्या शिक्षकांच्या पटावरती त्याचा परिणाम झाला. नंतरच्या शासन निर्णयामध्ये ह्या ज्या काही अपात्र झालेल्या शाळा आहेत त्यांच्या नंतर वाढीव जी काही तुकडे आहेत त्यांची माहिती मागवण्यात आली आणि लक्षात आलं की बाबा यामध्ये परत या रद्द झालेल्या किंवा अपात्र झालेल्या जी काही अनुदान प्राप्त संस्था आहेत, शाळा आहेत, तुकडे आहेत, यांना परत अनुदान देण्यासाठी किंवा त्यांना प्राप्त ठरवण्यासाठीची माहिती मागवण्यात आलेली आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय जारी केलेला आहे आणि साहजिकच आहे या संपूर्ण प्रक्रियेचा सध्या सुरू होत असणाऱ्या या भरती प्रक्रियेवरती कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. खरंच यामुळं या आता सद्यस्थितीच्या ज्या काही भरती प्रक्रियेच्या उपलब्ध असणाऱ्या जागांवरती परिणाम होईल का हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ शेअर करायचा आहे, तुमचं याबाबतचं मत कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचंय आणि माहिती जर आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, काहीच दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे जी होणारी टीईटीची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. आता ती रद्द झालेला पेपर पुढे कधी होईल याची अजून तारीख काही डिक्लेअर झालेली नाही. IBPS घेते किंवा ऑफलाईन पद्धतीनेच होते याबाबतही प्रश्न अनुत्तरित आहेत. मग आपण या विद्यार्थी मित्रांचा जवळजवळ 4 ते 4.5 लाख विद्यार्थी मित्रांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी बाळासाहेब शिंदे सरांनी जी बॅच सुरू केली गेली होती गुरुवर्य 1.0 बॅच, ती रेकॉर्डेड स्वरूपात अत्यंत माफक दरामध्ये 999, ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण तयारी असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला त्यात मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच परचेस करायची, जेणेकरून जेव्हा केव्हा परीक्षा होईल त्यावेळेस या बॅच थ्रू मार्गदर्शना थ्रू तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न सरते शेवटी साकार होईल. चला बघूयात जारी केलेला शासन निर्णय कशा संदर्भात आहे आणि त्याचा काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो ते सुद्धा आपण बघूयात. बघा, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग. बघा, त्या प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय आता जो नमूद केल्या पद्धतीने शासन निर्णय दिनांक 6/2/2023 मधील तरतुदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि तदनंतर पात्र ठरल्या असलेल्या प्राथमिक शाळा व तुकडे यांची माहिती सादर करण्याबाबत त्यासाठीचा संदर्भ असणारा विविध शासन निर्णय जोडले गेलेले आहेत. संदर्भाधीन अक्र 1 चे शासन निर्णयानुसार 2022-23 वर्षाच्या संच मान्यतेनुसार आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरण्यात आलेला आहे. तथापि शासन निर्णय दिनांक 6/2/2023 मधील अटी या अनुषंगाने काही खाजगी प्राथमिक शाळा वर्ग व तुकडा या क्षेत्रीय स्तरावरती अपात्र ठरल्या होत्या की ज्या कधीच्या 2022-23च्या शासन निर्णया थ्रू, बरोबर. सदर शाळा वर्ग तुकडा यांच्या नंतर 2023-24 ची संच मान्यता ज्यावेळी झाली त्यावेळेस पात्र ठरण्यात आल्या. म्हणजे 22-23 ला त्या काय झाल्या होत्या, अपात्र ठरल्या आणि 23-24 ला परत त्या काय झाल्या, संख्या वाढल्यामुळे पात्र ठरल्या गेल्या. त्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की शासन निर्णय 6/2/23 नुसार अनुदान प्राप्त ठरलेल्या तथापि सन 22-23 संच मान्यतेमुळे क्षेत्रीय स्तरावरती अपात्र ठरल्या परंतु 23-24 अथवा त्यानंतरच्या संच मान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक शाळा, तुकड्या व त्यावरील कार्यरत कर्मचारी संख्या यांची योग्य व अचूक एकत्रित माहिती संबंधित विभागीय शिक्षक व उपसंचालक यांना सोबत दिलेल्या प्रपत्रात 17/7/2026 म्हणजे आजची तारीख
पर्यंत संचालनालय सादर करावी अशा पद्धतीचं परिपत्रक जारी केलेलं आहे. बघा 16/7/2027 कालचंच हे परिपत्रक आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या मार्फत दिलं गेलेलं पत्र आहे आणि कशा पद्धतीने माहिती जोडायची आहे त्या गोष्टी सुद्धा इथं नमूद केलेल्या आहेत की यामध्ये विभाग, जिल्हा, शाळेचं नाव, UDIS नंबर, 2023 संच मान्यतानुसार शेवटच्या वर्गाची पटसंख्या 2023 मध्ये ती किती झाली, 24-25 मध्ये किती आहे, 25-26 मध्ये किती आहे आणि साहजिकच अनुदान अपात्र ठरण्यात वर्गाची कार्यरत शिक्षक संख्या आणि शेरा अशा पद्धतीने माहिती मागवण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणता याचा फायदा आपल्यासाठी काय आहे? साहजिकच आहे, अशा बऱ्याचशा संस्था आहेत की तिथं काय ठरलेलं आहे, पटसंख्या कमी असल्या कारणाने काही तुकड्या कमी करण्यात आल्या होत्या, मान्यता किंवा त्याचं अनुदान काढून घेण्यात आलं होतं. परंतु काही अशा शाळा कालांतराने पुढच्या टप्प्यामध्ये पटसंख्या वाढल्यामुळं परत त्या तुकड्या पूर्ववत किंवा त्यांची मान्यता पूर्ववत देण्यासाठी ती माहिती मागवण्यात येत आहे. आता याचा फायदा आपल्यासाठी काय होईल? साहजिकच त्या जागा परत एकदा पोर्टलवरती येतील, त्या जागा परत एकदा विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध होतील आणि साहजिकच आहे जेवढ्या जास्त प्रमाणात शिक्षक भरती मोठी होईल, जेवढ्या जागा पवित्र पोर्टलवरती येतील तेवढ्या जास्तीत जास्त किंवा तेवढी जास्तीत जास्त संधी शिक्षक मित्रांना नक्की भेटेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. तुमचं याबाबत काय मत आहे हे देखील कळवा. माहिती आवडली असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्वपूर्ण अपडेट सह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशा स्वरूपाच्या घडामोडीसह. गुड बाय अँड टेक केअर.